स्मरणार्थ आम्ही खिचडी दरवर्षी ते पण असायचे. बघा हे दादा आहेत, हे जेंडेवाडीचे आहेत. तर हे आहे ना आता आपल्या दिंडीचा नंबर शेवटी असल्यामुळे आहे ना आम्ही आता थोडं पाठीमागे राहिलो. इथं यांचं चहा वाटप चालू होतं. तर आपण या दादाला विचारू, दादा ही सेवा तुम्ही किती वर्षापासून करता? पिढ्यानपिढ्या करतो. आमच्या आजा पंजोबापासून चालू आमचं. आमची जवळजवळ माझी तिसरी पिढी आहे, चौथी पिढी आहे. हो हो. म्हणजे रस्त्याने ज्यावेळी माऊली जातात त्यावेळेस तुम्हाला साक्षात परमेश्वराचं दर्शन घडतं. आमचं नशीब आहे तेवढं की आम्हाला माऊलींचं दर्शन आम्हाला समोरासमोर भेटतंय. हा हा हा. आणि आम्ही सकाळपासूनच करतो, म्हणजे माऊली यायच्या आधीपासून. मग किती दिवस तुमचे ह्याच्यात जातात सेवेमध्ये? आम्ही 3 दिवस असतो इथं. हा हा. जोपर्यंत माऊलींची पालखी सासवडवरून जात नाही ना तोपर्यंत आम्ही इथं असतो. हो हो. सगळ्या पालखी सोहळ्यात चहा वाटप करायचं सगळं, चहा, खिचडी, हो, साबुदाण्याचे लाडू, हो, बेळ वगैरे जे सुकामेवा, कारण इथून पुढे लय त्रास होतो म्हणजे त्यांना, त्यामुळे ते सुकामेवा खाऊ वगैरे भरून घेऊन जातात. हे बघा इथं हे बोर्ड लावलेलं आहे, सासवड पुण्यभूमीमध्ये वारकरी बंधू आणि भगिनींचे सहर्ष स्वागत. कैलासवासी नामदेव दामोदर झेंडे यांच्या स्मरणार्थ एकलव्य युवा मंच यांच्या सहकार्याने साबुदाणा खिचडी आणि चहा वाटप, म्हणजे 2 दिवसापासून हे काम चालू होतं. आणि योगायोगाने आता आम्ही आलो आणि त्यांची बघा ही छोटी मुलगी आम्हाला चहा घेऊन आली. या बघा हे छोटं बाळ आहे ना, चहा घेऊन आलं. आम्हाला सुद्धा फार म्हणजे अक्षरशः देवासारखीच ही माणसं भेटली. हे बघा हे दादा, नाव सांगा तुमचं? माझं नाव सचिन नामदेव झेंडे. सचिन नामदेव झेंडे, जेंडेवाडी. नाही, दिवे हे गाव आहे दिव्याचं. आमच्या 12 वाड्या आहेत, पाठी पण पुढं पण सासवड पर्यंत. म्हणजे सासवड सासवडच्या 12 वाड्या आहेत. आमच्या गावच्या 12 वाड्या आहेत. जेंडेवाडीच्या 12. दिवे गावच्या 12 वाड्या आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे इथं दिवे गाव आहे. हे प्रॉपर गाव आहे. तुम्ही गाठ चढल्यानंतर झेंडेवाडी लागली, काळेवाडी लागली, डोमेवाडी, जाधववाडी, पुढे पण एक वाडी आहे, पवारवाडी. म्हणजे ह्या तुमच्या दिवे गावामुळे दिवे घाट नाव पडलं का? हा हा. ते घाट आहे तो दिवे घाट, तो आमच्या गावचा आहे. म्हणजे पहिलं दिवे गाव असेल, नंतर ह्या वाड्या तयार झाल्या असतील असं पूर्वीच्या काळापासून. हा हा. हे आम्ही महाराजांनी, शिवाजी महाराजांनी या गावचं नाव दिवे ठेवलेलं आहे, कारण इथून पुरंदर किल्ला हक्काच्या अंतरावर आहे. त्यामुळे बरोबर. रामकृष्ण रामकृष्ण. ही आजी आमच्या आजी तुमच्या आई आहेत ना? हो. रामकृष्ण रामकृष्ण. नाही, त्यांना बोलताय. चालेल. येऊ आता. आम्ही आहे ना स्वराज्य पुरंदर, आपलं स्वराज संघाची शिवनेरी पुरंदर पालखी सोहळ्यात दरवर्षी येतो. शिवनेरी किल्ल्यावरून पुरंदरला जातो आम्ही. ह्याच मार्गे जातो. ज्योत घेऊन का? नाही, आम्ही पालखी आणतो छत्रपतींची. अच्छा. कारण इथं महाराजांच्या म्हणजे जन्मदिनची इथून हे जातात, ज्योत घेऊन जातात माणसं सिंहगडावरून पुरंदरला. हा हा. आम्ही त्यावेळेस पायी जात नाही, आम्ही फक्त गाडीने असतो आणि पालखीचा रथ असतो आणि आम्ही गाडीत असतो. आणि ज्या ठिकाणी गाव आहे ना त्या ठिकाणी आम्ही मिरवणूक करतो. तुमचे सासवडचे अध्यक्ष आहेत ना? नाव आता हे पंडित दादा आहेत ना? पंडित दादांचं आमचं लय प्रेम आहे. पंडित दादा मोडक आहेत ना. इथं बघा ह्या हॉटेलवर घाटाच्या पुढे एक हॉटेल आहे, हे सवाई हॉटेलच्या पुढे एक हॉटेल आहे ना. कोणतं हॉटेल आहे? गारवा हॉटेल आहे. अजून घरकुल आहे. हे आमच्या इथलं सर्वात मोठं गारवा हॉटेल आहे. बरोबर. चालेल. आम्ही काय करतो, तुम्हाला आमचं हे शिवनेरी पुरंदर पालखी सोहळ्याचं आहे ना प्रॉम्प्लेट पाठवतो. 5 जानेवारीला ते सोहळा असतो. 5ला आम्ही निघतो शिवनेरीवरून. तर 5 तारखेला 5 जानेवारी निघतो आणि इथं 5व्या दिवशी पोहोचतो पुरंदर. आमच्या सासवड मध्ये महत्व काय, आचार्य यात्रेचं गाव आहे सासवड. हा, आचार्य यात्रे निराचं संगम आहे सासवड. त्यानंतर चांगवटेश्वरचं मंदिर आहे सासवडला, भुलेश्वरचं मंदिर आहे. श्रीमंत गोदाजी राजे जगताप त्यांची समाधी आहे. हो. आमच्या सासवडचं लय महत्व आहे, म्हणजे ऐतिहासिक पण आणि माऊली सोपन काकांची समाधी आहे तिथं. तुम्ही सासवडचं ऐतिहासिक महत्व सांगा मला. आहे ना, मी बऱ्याच वेळा सासवडला आलो
पण सासवडमध्ये जेवढ्या समाधी आहेत ना, म्हणजे ज्यांचे आमच्या सासवडमध्ये इथं फुलेश्वरांचं मंदिर आहे शिवकालीन. हो अजून. त्यानंतर सोपान काकाची समाधी आहे हो तिथं. अजून. त्यानंतर आपल्या आचार्य आत्र्यांचं गाव आहे. हो हो आहे अजून. त्यानंतर करानी राजा संगम आहे सासवड. हो. त्यानंतर इथं नारायणपूर आहे, हा. एकमुखी दत्ताचं ठिकाण. हो हो. त्यानंतर इथं प्रतिबालाजी आहे, हा. त्याच्या अंतरावरच आहे. आहे प्रतिमाला. त्यानंतर संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आमच्या इथं. हो हो हो. त्यामुळे आमच्या पुण्यभूमीच आहे ही सासवड. आहे. आणि इथं एकच ठिकाण असं आहे की इथं एकाच टायमाला 2 पालख्या निघतात, एक सोपान काकांची आणि एक माऊलींची. सोपान काकांची पालखी आदल्या दिवशी निघते. इथं मुक्कामी जेव्हा माऊली असतात हा. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी सोपान काकाची पालखी गेली आणि त्याच्या मागे माऊलींची पालखी निघते, पण रस्ते वेगळे वेगळे आहेत दोघांचे. चालेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराय. जय शंभूराय.